आज आपण एक्सक्लुझिव्हली टेक्निकल अनालिसिस वरती बोलूया. भरपूर गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे आणि त्या गोष्टी जरी तुम्ही अंमलात आणल्या, एक छान प्रॉफिट मार्केटमध्ये सगळ्या डायरेक्शन मध्ये मिळेल. स्टॉक मार्केटची खासियतच ती आहे. कुठली खासियत आहे की मार्केट कुठल्याही डायरेक्शनला जाऊ, तुम्हाला प्रॉफिट मिळतो, छान प्रॉफिट मिळतो. म्हणजे मार्केट बुलिश जाऊ किंवा बेरिश जाऊ, खाली जाऊ किंवा वर जाऊ, खाली जर मार्केट गेलं तर तुम्हाला जास्त फायदा मिळतो. आणि त्यासाठी तुम्हाला लागतो टेक्निकल अनालिसिसचा बेस पक्का लागतो. टेक्निकल अनालिसिसचा बेस जर मजबूत असेल तर तुम्हाला छान पैसे मिळतात. हे 6 स्टार जर तुमची मजबूत असतील तर तुम्हाला कधीही पैशाची कमतरता पडणार नाही. तुम्हाला व्हिटॅमिन एम मुबलक प्रमाणात मिळेल. 6 स्टेप अनालिसिस प्रत्येक स्टॉकचं आपल्याला करायचं असतं. टेक्निकल अनालिसिस मध्ये हे 6 स्टार जर तुमच्या बाजूला जुळून आले छानपैकी, तर तुम्हाला हाय प्रोबॅबिलिटी क्वालिटी ट्रेड शोधायला मदत होते. प्राइस ऍक्शन, आणि ही प्राइस कुठे प्रिंट होते? ती चार्टवर प्रिंट होते. चार्ट एक्स आणि वाय ऍक्सिस. ओके, एक्स ऍक्सिस वरती असती प्राइस आणि वाय ऍक्सिस वरती असतो टाइम. आणि ही प्राइस कशामध्ये प्रिंट होते? ही प्राइस प्रिंट होते वेगवेगळ्या गोष्टींमध्ये. आपण कॅन्डलस्टिक पॅटर्न बघणार आहोत. ओके, कॅन्डलस्टिक, त्याच्यानंतर लाईन चार्ट, हेकेनिशी चार्ट, चार्टचे बरेच प्रकार आहेत, बार चार्ट. तर आपण कॅन्डलस्टिक चार्ट, हा जो 2D चार्ट आहे, अतिशय सुंदर चार्ट आहे. ही जापनीज लोकांनी जगाला दिलेली एक सुंदर अभ्यास आहे. स्टीव्ह निसॉन यांनी त्या सगळ्या कॅन्डलस्टिक आणि तो सगळा अभ्यास वेस्टर्न वर्ल्ड मध्ये आणला 40 वर्षापूर्वी. तर याला म्हणतो आपण प्राइस ऍक्शन. त्याच्यानंतर प्राइस पॅटर्न्स तयार होतात. जसे माणसाचं बिहेवियर असतं तसं प्राइसचं सुद्धा एक रिपीटेबल बिहेवियर असतं आणि त्याच्यानुसार पॅटर्न्स तयार होतात. आणि कुठले मेजर पॅटर्न, मायनर पॅटर्न, रिव्हर्सल पॅटर्न, कंटिन्युएशन पॅटर्न असे भरपूर आहेत. ओके, तर त्यातले आपण पॉवरफुल पॅटर्न्स फक्त बघत असतो. प्राइस ऍक्शन जी ऍक्च्युअल ऍक्शन आहे कशावरती? चार्ट वरती घडते. आणि प्राइस पॅटर्न जे तयार होतात प्राइस पासूनच तयार होतात. याला खूप 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 महत्व आहे. याला मी तर असं म्हणेल की हे डॅडी आहे आणि व्हॉल्यूम ही मम्मी आहे. आणि बाकीचे हे जे आहेत सगळे इंडिकेटर, ऑसिलेटर, हे सगळे लेकर आहेत की तुम्हाला सगळ्यात जास्त महत्व हे कशाला द्यायचं आहे? प्राइस ऍक्शनला. ओके, त्याच्यानंतर व्हॉल्यूम. व्हॉल्यूम काय दाखवतं? बडे प्लेयर क्या सोच रहे, छोटे प्लेयर उसके लिए क्या सोच रहे. आणि तुम्ही ऑलवेज मोठ्या प्लेयरच्या मागे जा. ऑलवेज मार्केटमध्ये तुम्ही छोटे प्लेयर मोठे प्लेयर करून खाल्ले जातात. तर मोठे प्लेयर कोणते? DIIs आणि FIIs. हे काय विचार करतात, हे काय करतायत, हे चार्टवरती लिहून येतं. मोठं व्हॉल्यूम असेल, मोठा ब्रेकआउट असेल, सो दॅट बिकम्स अ बिग सेल. मोमेंटम म्हणजे काय? प्राइसला स्पीड लागतो, वाढायला स्पीड लागतो आणि व्हॉलॅटिलिटी लागते प्राइसला. न्यूज, रिझल्ट हे सगळे स्टार आहेत. आणि जितके स्टार जास्त तुम्ही कंबाईन कराल तेवढं तुम्हाला अभूतपूर्व यश टेक्निकल अनालिसिस मध्ये मिळेल. सो दिस इज ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक. हे सगळं जे काही आहे ना स्टार ट्रेडिंग सिस्टम, यातले जितके स्टार तुमचे जास्त कनेक्ट होतील तेवढे स्टार तुम्हाला एक चांगला ट्रेड घ्यायला मदत करतात. प्राइस ऍक्शन म्हणजे काय असतं? प्राइस ऍक्शन मध्ये 4 प्रकारच्या प्राइसेस कॅन्डलस्टिक वरती प्रिंट होतात. कोणत्या कोणत्या असतात त्या प्राइसेस असतात ओपन, हाय, लो आणि क्लोज. ओपन केव्हा? 9:15 समजा सकाळी कॅन्डल उघडली, 9:15, 3:30चा क्लोज. दिवसभरात हाय आणि लो अशा 2 प्राइसेस जाऊन येतात. तर कॅन्डलस्टिक वरती सर्वात महत्वाच्या ज्या 4 प्राइसेस आहेत, ओपन, हाय, लो आणि क्लोज, प्रत्येक कॅन्डलस्टिक. आणि कॅन्डलस्टिक कितीही मिनिटांची तयार होऊ शकते. कॅन्डलस्टिक आपण बघणार आहोत. इनफॅक्ट आपण कॅन्डलस्टिक बघूनच सगळं अभ्यास करूयात. मित्रांनो, ही कॅन्डलस्टिक आहे. ही कॅन्डलस्टिक कशी तयार होते? ओपन आणि क्लोजची मिळून एक बॉडी तयार होती कॅन्डलस्टिकची. वरती ही जी तुम्हाला एक दांडा दिसतोय त्याला अप्पर शॅडो म्हणतात आणि खालच्या शॅडोला लोअर शॅडो म्हणतात. ओके, हाय प्राइस इथेच प्रिंट होईल, लो प्राइस खालीच प्रिंट होईल. ओपन आणि क्लोज याच्यामध्ये बुलिश कॅन्डल, जी तेजीची कॅन्डल, मार्केटमध्ये बुल्स आणि बेअर्सचे युद्ध रात्रंदिवस सुरू असतात, तर ते युद्ध इथे प्रिंट होतं. आता तुम्ही ही जर पहिली कॅन्डल बघितली तर ही ग्रीन कॅन्डल आहे. ग्रीन कॅन्डल ही बुलिश कॅन्डल, तेजीची कॅन्डल म्हणून आपण गृहीत धरतो. त्याच्यामध्ये काय होतं? वैशिष्ट्य काय याचं? त्याचा ओपन खाली असतो आणि क्लोज वर होतो. ओपन खाली आणि क्लोज वर. बेरिश कॅन्डलचं नेमकं उलट असतं.
ओपन वरती आणि क्लोज खाली, म्हणून त्याला लाल रंग देतात. आणि ही युद्ध वाचायला जर प्राइस रिडिंग वाचायला जर तुम्ही शिकलात तर तुम्हाला छानपैकी एंट्री, एक्झिट, ट्रेलिंग स्टॉप लॉस, प्रॉफिट बुकिंग हे सगळं व्यवस्थित करता येतं. आणि त्याच्यासाठीच आपण ती जी पद्धत डेव्हलप केली आहे, कुठली, स्टार ट्रेडिंग सिस्टीम, ती जगातली अफलातून सिस्टीम आहे, ज्याच्यामध्ये आपण हे सगळे स्टार कनेक्ट करतो. आणि 4 स्टार जर ट्रेड मिळाला, बडा पैसा लगाव. 5 स्टार जर मिळाले, पुट युअर हाऊस ऑन स्टेक. ओके, चला ह्या प्राइसेस बघा, ह्या प्राइसेस मी दिलेले आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो, ह्या बुलिश कॅन्डल आहेत, हे ओपन लो कॅन्डल आहे, ही सगळ्यात बुलिश आहे. हॅमर आहेत, मोठी कॅन्डल आहे. दीज आर दी फॉर्म्स ऑफ कॅन्डल स्टिक्स. ही ओपन हाय कॅन्डल स्टिक आहे, सगळ्यात म्हणजे 100% बेरिश. दिस इज 6 पॅक कॅन्डल स्टिक, त्याला मी टायगर स्ट्रॅप कॅन्डल स्टिक असे म्हणू शकतो. 6 पॅक कॅन्डल स्टिक आहे, मोठी, कारण याच्यामध्ये जो बोलवाला होता, याच्यामध्ये जो डॉमिनन्स होता तो सगळा बिअर्सचा होता. याला म्हणतात शूटिंग स्टार. ओके, आता हे आहेत डोजी. बुल्स आणि बेअर्स इक्वल कंट्रोल मध्ये आहेत, किंवा नोबडी इज इन कंट्रोल, त्याला म्हणतात दोजी. हे सगळे जापनीज वर्ड्स आहेत. म्हणजे बुल्स आणि बेअर्स ची पॉवर सारखी आहे. दीज आर इनडिसिजन कॅन्डल्स. ओके, त्याच्यानंतर ह्या ज्या 2 कॅन्डलस्टिक तुम्हाला दिसत आहेत, ह्या कॅन्डलस्टिक, याला हे पण डोजीच आहेत. याला स्पिनिंग टॉप असं म्हणतात. याला काय म्हणतात, स्पिनिंग टॉप. आणि याचं लोकेशन खूप महत्वाचं आहे. ह्या जर कॅन्डलस्टिक साइडवेज मध्ये आल्या, नो रिलिव्हन्स. ओके, पण एका विशिष्ट लोकेशनला आल्या, मित्रांनो, कॅन्डलस्टिकच्या 4 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, खूप महत्वाच्या आहेत. सो चिअर अप, चिअर अप, चिअर अप. नोट्स घ्या, सगळ्या गोष्टी व्यवस्थित लिहून घ्या. कॅन्डलस्टिकचा कलर, कॅन्डलस्टिकच्या बॉडी किंवा शॅडोची साईज, कॅन्डलस्टिकच्या फ्रिक्वेन्सीज आणि कॅन्डलस्टिकचं लोकेशन, या 4 गोष्टी प्राइस ऍक्शन मध्ये अत्यंत महत्वाच्या आहेत. त्याच्यानंतर आहेत कॅन्डलस्टिक पासून तयार होणारे पॉवर पॅटर्न्स. कुठले पॅटर्न्स, पॉवर पॅटर्न्स. मी पॉवर असं नाव दिलंय कारण चार्ट पॅटर्न्स खूप आहेत. आणि जर तुम्हाला 1-2 पॅटर्न मिळाला आणि त्याच्या सोबत जर तुम्ही RSI डायव्हर्जन्स, व्हॉल्यूम, बोलिंजर बँड, सो मेनी, आता आपण भरपूर स्टार वरती बोलणार आहोत, 4-5 स्टार जर क्लब केले ना, फिनॉमिनल सक्सेस आहे. माझे सगळ्यात आवडते जे पॅटर्न्स आहेत ते सगळे पॅटर्न्स मी इथे आणलेले आहेत. डबल टॉप, डबल बॉटम, म्हणजे यातले अर्धे पॅटर्न, म्हणजे हे पॅटर्न्स बुलिश असतात किंवा बेरिश असतात. म्हणजे बुलिश ब्रेकआउट किंवा बेरिश ब्रेकआउट. म्हणजे काय, बुलिश ब्रेकआउटचा अर्थ काय, तेजीची पोझिशन घ्यायला आपल्याला संधी मिळते. आणि बेरिश ब्रेकआउट जर मिळाला तर, सगळे स्टार जर कंबाईन केले तर आपल्याला मंदीची पोझिशन घ्यायला आपल्याला संधी मिळते. आता हे जे सगळे पॅटर्न्स आहेत हे मी 2 भागामध्ये विभागूया आपण यांना. हे एकतर कंटिन्युएशन पॅटर्न्स आहेत किंवा रिव्हर्सल पॅटर्न्स आहेत, किंवा हे पॅटर्न्स कुठले आहेत, हे मेजर पॅटर्न्स आहेत, मायनर पॅटर्न्स आहेत. काही काही पॅटर्न्स टाइम फ्रेम सुद्धा व्हेरी होते. टाइम फ्रेम नुसार आपण त्याला हे करतो की स्पेक्युलॅरिटी आहे, प्रत्येक टाइम फ्रेम त्याला कधी वापरायची, कुठली वापरायची हे सुद्धा ठरलेलं आहे. टाइम फ्रेम तुम्ही वेगवेगळ्या वापरू शकता. ओके, दिस इज द स्ट्रेंथ ऑफ कॅन्डल्स. कॅन्डलस्टिक मध्ये डेटा जितका जास्त, मंथली कॅन्डलस्टिक इज ऑलवेज पॉवरफुल दॅन युअर 60 मिनिट और वीकली कॅन्डलस्टिक. व्हॉल्यूम, पुढचा स्टार कुठला आहे, आतापर्यंत आपण प्राइस ऍक्शन बघितली, प्राइस पॅटर्न्स बघितले, आता व्हॉल्यूम बघूया. व्हॉल्यूम मध्ये काय होतं, व्हॉल्यूमचा अर्थ फार सोपा आहे. एक कॉन्ट्रॅक्ट, बायर आणि सेलर एकत्र आला की त्यांचा सौदा होतो, कॉन्ट्रॅक्ट होतो. त्या एका कॉन्ट्रॅक्टला आपण एक व्हॉल्यूम असं म्हणतो. पण जे मोठे स्टॉक असतात, लिक्विड स्टॉक असतात, ए ग्रुपचे स्टॉक असतात, FNO चे स्टॉक असतात, त्याच्यामध्ये प्रचंड व्हॉल्यूम असतं. करोडो स्टॉक्स के वारे न्यारे हो जाते. आणि त्याच्यामध्ये जसं मी सांगितलं की मी FIs मधनं आलो, तर माझं सगळं लक्ष FIs काय करतात, DIs काय करतात, मोठे प्लेयर काय करतात यांच्याकडे असतं. आय ऑलवेज फॉलो देम. माझी अभ्यासाची पद्धत खूप सोपी आहे. तर त्याच्यासाठी मी व्हॉल्यूम वापरतो, प्राइस ऍक्शन वापरतो, प्राइस पॅटर्न्स वापरतो, मोमेंटम वापरतो, व्होलॅटिलिटी वापरतो, न्यूज वापरतो, रिझल्ट वापरतो. हे सगळे स्टार कनेक्ट करतो आणि हे मला दाखवतं कि मॉर्गन स्टैनले आज या इस हफ्ते में HDFC बैंक के बारे में क्या सोच रहा है. आर दे बाइंग एग्रेसिवली और आर दे सेलिंग एग्रेसिवली.
व्हॉल्यूम मोठा असेल, ब्रेकआउट व्हॉल्यूम असेल, व्हॉल्यूमची भरपूर गोष्टी आहेत, तर त्या व्हॉल्यूम मध्ये आपण अनालिसिस करतो, व्हॉल्यूम अनालिसिस करतो, आणि हे खूप सोपं आहे. टेक्निकल अनालिसिस कोणीही शिकून ट्रेड करू शकतं. एनीबडी कॅन ट्रेड. सो व्हॉल्यूम इज द इम्पॉर्टंट स्टार इन टेक्निकल अनालिसिस. त्याच्यानंतर आहे मोमेंटम. मोमेंटम मी तुम्हाला ते फॉर्म्युला 1च्या कारचं उदाहरण दाखवलं. मित्रांनो, आपण उगाच कुठेतरी पोझिशन घेऊन ट्रॅप होतो, पण जर आपल्या बाजूला मोमेंटम असेल, मोमेंटम स्पीड असेल, स्पीड कशाचा स्पीड? प्राइसचा स्पीड. प्राइसचा स्पीड जर झकास असेल तर आपल्याला फ्युचर ऑप्शन मध्ये प्रचंड पैसे तर मिळतातच, पण कॅश मध्ये सुद्धा मिळतात. सगळ्या बाजूला पैसे मिळतात. आणि याचा अर्थ असा नाही की आपण समजा 100 ट्रेड टाकले किंवा 10 ट्रेड टाकले तर 10चे 10 आपल्या ट्रेडमध्ये पैसे मिळणार आहेत. तुम्हाला हॅपी लॉसेस सुद्धा होणार आहेत. याचा अर्थ काय? टेक्निकल अनालिसिसचा सक्सेस रेशो हा केवळ 70-72% आहे. आणि त्याला न्यूज रिझल्ट वगैरे बाकीच्या गोष्टी जर जोडल्या, कनेक्ट केल्या, तर तुमचा सक्सेस रेशो हा 75-80% पर्यंत जातो. फार सुंदर. आणि रिस्क रिवॉर्ड रेशो जर तुमचा 1ला 2 असेल तर अगदी हे पर्सेंटेज आणखी खूप जास्त वाढतं. मोमेंटम, प्राइसला मोमेंटम असल्याशिवाय, स्पीड असल्याशिवाय तुम्हाला पैसे नाही मिळणार. की एखादी प्राइस जर समजा तुम्ही बाईंग केलं आणि त्याच्यानंतर ते साईडवेज गेलं तर त्याच्यामध्ये काही फार तुम्हाला त्याच्यामध्ये मिळत नाही. आणि बरेचसे ऑप्शन तर टाइम व्हॅल्यूने मरतात. मोमेंटम बहुत जरुरी है. आणि आपण तसाच ब्रेकआउट शोधणार आहोत ज्याच्यामध्ये आपल्याला प्राइसचा ब्रेकआउट मिळेल, मोमेंटम मिळेल, स्पीड मिळेल. फॉर्म्युला 1 की तरह आपकी स्पीड भागना चाहिए, आपका स्टॉक भागना चाहिए. ओके, त्याच्यासाठी आपण वापर करतो RSI. हे सगळ्यात पॉवरफुल, हे माझं ब्रह्मास्त्र आहे, ब्रह्मास्त्र. माझे सगळे ट्रेड RSI शिवाय मी कधीच ट्रेड घेत नाही. जेम्स वाइल्डर यांनी 78 साली तो आणला. आणि अख्खं जग, 2 प्रकारचे अनालिस्ट असतात, एक कन्व्हेन्शनल आणि दुसरे अनकन्व्हेन्शनल. कन्व्हेन्शनल म्हणजे कोणते? जे जगात जे प्रचलित आहेत तेच वापरतात 90%. 10% लोक जे आहेत, ज्यात माझा समावेश आहे, अनकन्व्हेन्शनल, ते वेगळ्या पद्धतीने वापरतात. प्रत्येक टूल, प्रत्येक इंडिकेटर, प्राइस ऍक्शन, प्रत्येक गोष्ट. ओके, आता जगभर काय प्रचलित आहे की 70च्या वर गेला RSI, ओव्हरबॉट, विक्री सुरू. 30च्या खाली गेला, ओव्हरसोल्ड. या अंधश्रद्धा आहेत, ह्या चालत नाहीत. अँड्र्यू कार्डवेल, जे माझे गुरु आहेत अमेरिकेतले, ज्यांनी 40 वर्ष याच्यावरती काम केलं आणि त्यांनी 60-40 सपोर्ट आणि रेजिस्टन्स जगाला शिकवलं. 60 रेजिस्टन्स, 40 सपोर्ट. म्हणजे हे खूप सोप्या टर्म्स मध्ये सांगतोय. RSI वरती मी खूप अभ्यास केलाय की RSI जर तुम्ही वापरायला शिकलात तर RSI ची जादू खूप मोठी आहे. RSI सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं काम करतं छान. RSI रेंज शिफ्ट, RSI डायव्हर्जन्स हे ब्रह्मास्त्राचं काम करतं. म्हणजे काय? RSI डायव्हर्जन्स मित्रांनो एक असं टूल आहे की जे जगाला कळायच्या आधी, बातमी लीक होण्याच्या आधी तुम्हाला सांगतं की आता इन्फोसिस खाली पडणार नाही. म्हणजे एक डाऊन ट्रेंड आहे, इन्फोसिस अजिबात खाली पडणार नाही. अजिबात म्हणजे प्रोबॅबिलिटी, अशी शक्यता आहे की इन्फोसिस खाली नाही येणार. म्हणजे जगाला कळायच्या आत तुम्हाला कळतं की हा स्टॉक खाली नाही जाणार. आणि वाढल्यानंतर अपट्रेंड मध्ये कोणाला कळण्याच्या आत तुम्हाला ते सिग्नल देतं की मी आता पडणार आहे, शॉर्ट सेलची पोझिशन घे. आणि फक्त डायव्हर्जन्स वर्क करतं का? नाही. डायव्हर्जन्स सोबत तुम्हाला आणखी 2-3 गोष्टी क्लब कराव्या लागतात. त्या क्लब केल्या, मॅन्डेटरी स्टार किंवा इम्पॉर्टंट स्टार त्याला कनेक्ट केले की ते ब्रह्मास्त्र ठरतं. म्हणजे तुमचा जो डोक्यात भुंगा असतो वारंवार, कुठला? की मैंने स्टॉक खरीदा, स्टॉक गिर गया, मैंने स्टॉक बेचा, बढा, हा जो असतो तो तिढा यातनं सुटेल. आणि तुम्हाला टॉप बॉटम कोणालाच मिळत नसतात जगात, हे सत्य आहे. तुम्हाला टॉप बॉटमच्या नियर एंट्री आणि एक्झिट मिळाली, क्या बात आहे, वाव मोमेंट. RSI डायव्हर्जन्स, RSI रेंज शिफ्ट, फादर सन स्ट्रॅटेजीज, देयर आर सो मेनी थिंग्स दॅट आय कॅन टॉक अबाउट RSI. ओके, तर आपण RSI हे मोमेंटम साठी वापरणार आहोत. त्याच्यानंतर हे बघा, RSI जर 60-40 असेल तर तो स्टॉक साइडवेज,
टाइम फ्रेम कुठली लाव. RSI जर 60 क्रॉस केलं, दॅट्स बिकम सुपर बुलिश, बूस्टर की स्पीड से भागता है. ओके, बट त्याला काही कंडिशंस आपल्याला लावावं लागतात. त्याला व्यवस्थित RSI अगर 40 के नीचे जाता है तो दैट बिकम्स अ सुपर बेरिश कॉम्बिनेशन. तुम्ही जर हा खालचा स्टॉक बघितला तर तुम्ही हा स्टॉक साइडवेज आहे. कुठला आहे हा स्टॉक? साइडवेज होता. ह्या कॅन्डलस्टिक तुम्हाला दिसत आहे तिथे, याला चार्ट म्हणतो आपण. ह्या कॅन्डलस्टिक ज्या दिसत आहे तिथे हिरव्या रंगाच्या आणि लाल रंगाच्या अशा दोनच रंगाच्या तुम्हाला कॅन्डलस्टिक दिसतात. याच्यामध्येच तुमची प्राइस प्रिंट होते. या बाजूला तुमच्या सगळ्या प्राइसेस येतात एक्स ऍक्सिस वरती आणि वाय ऍक्सिस वरती टाइम असतो. ओके, तुम्ही जर बघितलं तर हा स्टॉक साइडवेज होता, म्हणजे RSI त्याचा 60-40च्या मध्ये इट वॉज ऑस्युलेटिंग 60 आणि 40च्या मध्ये. आणि जेव्हा तो बुलिश गेला, ब्रेकआउट गेला, तेव्हा त्याने 60ला क्रॉस केला. तर इथे आपण 3, 4, 5 गोष्टी सगळ्या क्लब करतो आणि नंतर आपण एक्झॅक्ट एंट्री, एक्झिट, ट्रेलिंग स्टॉप लॉस हे सगळं लावतो आणि आपल्याला भरपूर चांगले रिटर्न्स त्याच्यामध्ये मिळतात. हॅपी लॉसेस घ्यायला शिका. म्हणजे अतिशय चांगला ट्रेड टाकल्यावरही जर तुमचा स्टॉप लॉस हिट झाला, छोटासा लो रिस्क हाय रिटर्न्स वरती आपण काम करतो, तुमचा स्टॉप लॉस जर हिट झाला तर समजायचं की हा सिस्टीमचा दोष आहे, माझा दोष नाही, त्याला हॅपी लॉस म्हणायचं. दिस इज अ कॉस्ट ऑफ डुईंग बिझनेस. प्रत्येक व्यवसाय करायला काहीतरी कॉस्ट लागते ना, त्याचा हा कॉस्ट आहे. पण अंधाधुंद फायरिंग करून जर तुम्ही तोट्यात जात असाल तर तो झाला सॅड लॉस. म्हणजे आपल्याच पायावर दगड मारून गेले, सॅड लॉस. दुसरं एक माझं हत्यार आहे मोमेंटम साठी, ADX, ऍव्हरेज डायरेक्शनल इंडेक्स. ट्रेंडची तुम्हाला स्ट्रेंथ दाखवतो आणि स्ट्रेंथ नसेल एखाद्या ट्रेंडमध्ये तर तुम्हाला एंट्री करून काही फायदा होत नाही. किंवा स्ट्रेंथ कळाली तुम्हाला तर तुम्ही चुकीच्या उलट्या पोझिशन घेणार नाही. 1-2 मुद्दे असतात. एक तर तुम्ही चुकीची पोझिशन घेणार नाही, म्हणजे आपले पैसे गमावणार नाही. आणि सेकंड थिंग, तुम्ही करेक्ट एंट्री घ्याल आणि तुम्हाला एक बऱ्यापैकी त्यातून व्हिटॅमिन एम ची प्राप्ती होईल. सो ADX. त्याच्यानंतर व्हॉलॅटिलिटी. खूप लोक तुम्हाला मार्गदर्शन करतात की व्हॉलॅटिलिटी असेल तर स्टॉकमध्ये काम करू नका. व्हॉलॅटिलिटीच नसेल एखाद्या स्टॉकमध्ये तर तुम्हाला काय पैसे मिळणार आहेत? त्यामुळे व्हॉलॅटिलिटी असेल तर, आणि व्हॉलॅटिलिटी तुम्हाला मेजर करता आली पाहिजे, व्हॉलॅटिलिटी तुम्हाला प्ले करता आली पाहिजे, व्हॉलॅटिलिटी तुम्हाला ट्रेड करता आली पाहिजे, तर तुम्हाला एक छानपैकी एक बेस टेक्निकल अनालिसिसचा मिळेल, चांगले ट्रेड मिळतील, क्वालिटी ट्रेड मिळतील. आणि व्हॉलॅटिलिटीमुळेच बँक निफ्टी इज माय मोस्ट फेवरेट. ओके, सो बँक निफ्टी त्यामुळे माझा लाडका आहे. सो व्हॉलॅटिलिटी पाहिजे, मोमेंटम पाहिजे. सो वी नीड एव्हरीथिंग. बॉलिंजर बँड याचा शोध लावला जॉन बॉलिंजर यांनी. त्याच्यामध्ये 3 लाईन्स असतात, एक मिडल लाईन, अपर लाईन आणि लोअर लाईन. मधली लाईन ही 20 मुव्हिंग ऍव्हरेज असते आणि ±2चं त्याला डेव्हिएशन असतं. स्टँडर्ड डेव्हिएशन तुम्ही शाळेमध्ये शिकलात, स्टँडर्ड डेव्हिएशन असतं. आणि व्हॉलॅटिलिटी कमी असेल तर त्या बँडमध्ये ती प्राइस मूव्ह होते. व्हॉलॅटिलिटी वाढली की त्या प्राइसच्या बाहेर जायला सुरुवात होते. सपोर्ट आणि रेझिस्टन्स हे प्राइस ऍक्शनचाच भाग आहे. म्हणजे सपोर्टला स्टॉक्स बाउन्स होतात आणि रेझिस्टन्सला स्टॉक्स रेजिस्ट होतात, म्हणजे खाली येतात. आणि जर रेजिस्टन्स क्रॉस करून गेला तर त्याला रेजिस्टन्स ब्रेकआउट म्हणतो आपण. त्यावेळेस पण आपल्याला ट्रेड करण्याची संधी मिळते. सपोर्ट क्रॉस करून जर ट्रेड खाली आला तर तो बेरिश. काय काय वापरतो आपण याच्यासाठी? सपोर्ट रेजिस्टन्स साठी आपण 4 पद्धती वापरणार आहोत. सपोर्ट रेजिस्टन्स के लिए हम लोग फिबोनाची रिट्रेसमेंट, गोल्डन रेशियो ट्रेडिंग वापरणार आहोत. हे अतिशय सोपं आहे. जगात सगळ्या गोष्टींमध्ये ही सिमेट्री आहे, हे रेशियोज आहेत. म्हणजे अगदी शंख घ्या किंवा आपली ह्युमन बॉडी घ्या, नेचर मधल्या भरपूर गोष्टी, आणि त्या गोष्टी ते रेशो आलेत, गोल्डन रेशो आलेत की स्टॉक्स तिथून सपोर्ट आणि रेजिस्टन्स घेतात. वी कॉल इट गोल्डन रेशो ट्रेडिंग, फिबोनाची पण म्हणतात. ओके, त्याच्यानंतर नेकलाईन आणि चॅनल ब्रेकआउट. नेकलाईन, ट्रेंड लाईन किंवा चॅनल. नेकलाईनलाच ट्रेंड लाईन म्हणतात आणि चॅनल 2 लाईन्स टाकून आपण ड्रॉ करू शकतो. नेकलाईन हे अतिशय चांगलं सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं काम करतं. आणि मी 3-4 गोष्टी माझ्यासाठी फार महत्वाच्या आहेत. प्रायमरी नेकलाईन, सेकंडरी नेकलाईन, नेकलाईनचा अँगल,
ओके, नेकलाईनचा ब्रेकआउट, नेकलाईन सोबत आणखी आपण 2-3 स्टार, म्हणजे प्रत्येक गोष्टीला आपण किमान 3-4 स्टार ट्रेडला असतील तरच आपण ट्रेड करणार आहोत. आणखी मी काही गोष्टी त्याच्यामध्ये डिवाइड केल्या. क्लस्टर ऑफ सपोर्ट, सपोर्ट आणखी काही मल्टिपल सपोर्ट जर त्या नेकलाईन सोबत असिस्ट करत असतील, कन्फर्म करत असतील, दॅट्स बिकम सुपर पॉवरफुल कॉम्बिनेशन. सो वी कनेक्ट ऑल द टेक्निकल स्टार्स. I hope you are all enjoying this mini session on technical analysis. पुढचं असतं डिमांड सप्लाय झोन्स. ते डिमांड सप्लाय झोन्स आपण मार्क करतो. डिमांड सप्लाय झोनला बऱ्यापैकी FIचं अल्गो ट्रेडिंग चालतं आणि हे सगळ्या गोष्टी स्टार जर कनेक्ट झाले, वन्स यू गेट मल्टी स्टार ट्रेड, यू आर ऑन अ वे टू बिकम प्रोफेशनल ट्रेडर, प्रो ट्रेडर, प्रोफेशनल ट्रेडर. प्रोफेशनल ट्रेडर व्हा. तुम्हाला स्टॉक मार्केट सारखा बिझनेस जगात सापडणार नाही. मुव्हिंग ऍव्हरेजेस, 20 मुव्हिंग ऍव्हरेज, 200 मुव्हिंग ऍव्हरेज, सिंपल, एक्सपोनेन्शियल, बरेच प्रकार आहेत. कुठलं मुव्हिंग ऍव्हरेज वापरायचं, काय करायचं? मुव्हिंग ऍव्हरेजेस ऑल्सो ऍक्ट्स ऍज सपोर्ट अँड रेजिस्टन्स. लेट मी रिपीट, जगातलं सगळ्यात पॉवरफुल, एक्स्ट्रा पॉवरफुल मुव्हिंग ऍव्हरेज आहे 20 मुव्हिंग ऍव्हरेज. चमत्कार आहे. न्यूज आणि रिझल्ट हा 6वा स्टार आहे. ये स्टार आपको कन्फर्म एंट्री देता है. कन्फर्म तुम्हाला कॉन्फिडन्स वाढतो की एखाद्या स्टॉकचे रिझल्ट खराब आहेत, सगळे स्टार जुळून आलेत, कन्फर्म शॉर्ट सेल. एखाद्या स्टॉकमध्ये खूप चांगले न्यूज आहे. लार्सन अँड टुब्रो 5,000 कोटीची समजा ऑर्डर मिळाली कुठल्या तरी नोएडा, हरियाणा, कुठल्या तरी एक हायवेची, कन्फर्म बाय. इट्स अ बिग न्यूज फॉर लार्सन अँड टुब्रो. सो मेनी न्यूज आणि रिझल्ट आपण हे सगळे स्टार कंबाईन करतो. काय काय असतात न्यूज, रिझल्ट? Q1, Q2, Q4 अशा 4 प्रकारे तुमचे क्वार्टरली रिझल्ट येतात. नंतर इव्हेंट्स येतात. ऑप्शन मध्ये आपल्याला खूप छान पैसे मिळतात. US इलेक्शन मध्ये आम्हाला खूप चांगलं अर्निंग त्याच्यामध्ये झालं, कारण आम्हाला माहिती होतं की मार्केट कुठल्या तरी डायरेक्शनला जाणारच आहे खालच्या वरच्या. तर त्या स्ट्रॅटेजीज आहेत. ओके, कॉर्पोरेट ऍक्शन्स कुठल्या डिव्हिडंड, बोनस, बायबॅक, स्प्लिट, दीज आर ऑल न्यूट्रल ऍक्शन्स. पण अशी न्यूज आली, बोनसच्या आशेने स्टॉकचे भाव रॉकेट होतात. काय नसतं, आपण बोनस बिनस नाही घ्यायचा. रॉकेट झाल्यावर त्यात एंट्री करायची. झाला काय हे कुठे कळतं? 6 स्टार आपले. रिझल्ट बघा, 21 मेला टेक महिंद्राचे रिझल्ट खराब होते. एका दिवसाची कॅन्डलस्टिक आहे. 777 वरून त्याचा भाव पडला खाली, किती? 736 पर्यंत. दिस इज हाऊ स्टॉक्स न्यूजला, रिझल्टला रिॲक्ट करतात. हा आहे सिस्टमॅटिक ट्रेडिंग प्लॅन. तुम्हाला भांडवल किती लागणार आहे, काय लागणार आहे? सुरुवातीला पेपर ट्रेड करायचा आहे. 15 दिवस, महिनाभर थोडी कळ काढा. चांगला डॉक्टर व्हायला 10-10 वर्ष लागतात. चांगला ट्रेडर व्हायला तुम्हाला किमान तुम्ही 2-3 महिने जर मेहनत करू शकत असाल तर 2-5 हजार रुपये दिवसाला किंवा 5-10 हजार रुपये आठवड्याला, नॉट अ बिग डील. त्याच्यानंतर आपलं तुमचं सगळं फोकस, हा सगळा फोकस तुमचा एज्युकेशन वरती पाहिजे. एज्युकेशन वरती जर तुम्ही फोकस द्यायला रेडी झालात तर तुम्हाला छान चांगले ट्रेड मिळतात आणि यू बिकम अ प्रोफेशनल ट्रेडर. ओके, सो काय केलं पाहिजे तुम्ही? सुरुवात छोटी करा. भांडवल आपलं 1000-2000. महिना 1, मंथ 2 मध्ये 10,000 रुपये घेऊन उतरा. मंथ 3 मध्ये 50,000. मंथ 3 पासून तुम्ही फ्युचरचे लॉट वगैरे, फ्युचर आणि ऑप्शन, सगळ्यात जास्त पैसे फ्युचर आणि ऑप्शन मध्ये मिळतात, कारण त्यात आपल्याला मार्जिन मिळतं, लिव्हरेज मिळतं आणि शॉर्ट सेल करायची संधी मिळते. कॅशमध्ये तुम्हाला एकाच दिवसासाठी शॉर्ट सेल करायची संधी मिळते, पण इकडे असं नाही ना. फ्युचर ऑप्शन घेऊन तुम्ही मोठी पोझिशन, म्हणजे मोठ्या पिरियडसाठी तुम्ही तुमची पोझिशन कॅरी करू शकता. मित्रांनो, दिस वॉज द फ्लेवर ऑफ ऍडव्हान्स टेक्निकल अनालिसिस. मला तुम्हाला काहीतरी ग्रँड ऑफर द्यायची आणि सगळ्यात शेवटी मला तुम्हाला एक सुंदर स्ट्रॅटेजी शिकवायची आहे. ज्या स्ट्रॅटेजीने तुम्ही बऱ्यापैकी बेसिक स्ट्रॅटेजी आहे, त्या स्ट्रॅटेजीने तुम्ही स्विंग ट्रेडिंग करू शकता. ऍडव्हान्स टेक्निकल अनालिसिस या 10 तासाचा कोर्स आहे आणि याची जी फीस ठेवली आहे ती फक्त 4,000 रुपये आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आता काही सरप्राइझिंग ऑफर आहेत, ग्रँड ऑफर आहेत. ओके, बघूया आपण कुठले ऑफर आहेत. हा कोर्स वर्थ 10,000 रुपीज आहे. एक फ्री डीमॅट अकाउंट
अँजल ब्रोकिंगचं आमच्याकडनं तुम्हाला मोफत मिळणार आहे सगळ्यांना. त्याच्यानंतर सिक्रेट्स ऑफ मल्टीबॅगर हा एक माझा सिग्नेचर प्रोग्राम आहे, जो अतिशय मोलाचा आहे. त्याची फीस 5000 तो वर्थ आहे. ओके, तुम्हाला स्टॉक्स कसे शोधायचे, मल्टीबॅगर स्टॉक्स कसे शोधायचे, कुठलाही कॉल घेऊ नका, कुठलाही काही करू नका. मल्टीबॅगर स्टॉकचे ब्रेकआउट, त्याचे फंडामेंटल, टेक्निकल, एव्हरीथिंग, त्याचं प्रॉफिट बुकिंग, मल्टिपल स्टॉक कसे वाढवायचे, त्याचं वर्कशॉप किंवा त्याचा ऑनलाईन प्रोग्राम हा त्या ऑफरमध्ये आहे. म्हणजे आधी 10,000, आता हे 5,000. त्याच्यानंतर आहे स्टॉक मार्केट फंडामेंटल्स. ज्या लोकांना स्टॉक मार्केट माहीतच नाही किंवा ज्या लोकांना असं वाटतं की मला स्टॉक मार्केट फंडामेंटल खूप मजबूत केलं पाहिजे, मी भरपूर गोष्टी त्यात शिकवलंय. बोनस, बायबॅक, स्प्लिट, सगळं. आयपीओ कसा निवडायचा, 6 स्टेप अनालिसिस काय करायचं आयपीओचं, तो कोर्स आहे वर्थ 5,000 रुपीज. स्टॉक मार्केट फंडामेंटल्स 20,000 झालेत. त्याच्यानंतर माझा लाईफ टाईम सपोर्ट आहे, दॅट इज वर्थ 10,000 रुपीज. आणि हे 10,000 हे फार छोटी रक्कम आहे. सर्वात महत्वाचं असतं तुम्हाला सपोर्ट, तुम्हाला हँड होल्डिंग. तुम्हाला ग्रुपमध्ये आम्ही समाविष्ट करतो. आमचा एक प्रोफेशनल ग्रुप आहे ट्रेडरचा. ओके, आणि ते ट्रेडर कसे ट्रेड करतात, प्लस तुमच्या काही अडचणी असतील तर त्या मी ऑनलाईन सगळ्या घेत असतो, ऑनलाईन सोडवत असतो. सो लाईफ टाईम सपोर्ट तुम्हाला हा 10,000चा मिळतोय. हे जे पॅकेज आहे मित्रांनो, आजच्या घडीला लाईफ टाईम सपोर्ट, फंडामेंटल स्टॉक मार्केट फंडामेंटल, ऍडव्हान्स टेक्निकल, डीमॅट आणि सिक्रेट्स ऑफ मल्टीबॅगर, 30,500 रुपयाचं हे सगळं पॅकेज तुम्हाला मिळतंय. ही ती ऑफर आहे 4,000 रुपीज. तर या बॅचचं आणखी काही वैशिष्ट्य आहेत. या बॅचचे तुम्हाला सगळे व्हिडिओ मिळणार आहेत. हे त्या ऑफरमध्ये, त्या लाईफ टाईम सपोर्टमध्ये 6 मंथ पर्यंत. ओके, नोट्स मिळणार आहेत, ग्रुपची मेंबरशिप मिळणार आहे, प्लस हे जे पॅकेज आहेत तुम्हाला फक्त 4,000 पे करायचे. लाईफ टाईम सपोर्ट, स्टॉक मार्केट फंडामेंटल हा ऑनलाईन प्रोग्राम आहे, हा पण ऑनलाईन प्रोग्राम आहे. हा 10 तासाचा आहे, हा काहीतरी 2 तासाचा आहे. सिक्रेट्स ऑफ मल्टीबॅगर स्टॉक्स, टेक्निकल अनालिसिस, आणि हे सगळं पॅकेज होत आहे 30,500 रुपये. आणि तुम्हाला द्यायचे फक्त 4,000 रुपीज. आणि हा एक दुसरा आमचा मास्टर प्रोग्राम आहे, एक सिग्नेचर प्रोग्राम आहे. ज्यांना पूर्णच शिकायचं आहे स्टॉक मार्केट, त्यांच्यासाठी हे 7ही कोर्सेस आहेत. 26,000 रुपये त्याची टोटल होते. डीमॅट वगैरे बाकीचं सगळं लाईफ टाईम सपोर्ट हे सगळं मिळून ते 26,000च्या वर जातं, ऑलमोस्ट 40,000 जातं. ही ऑफर सध्या 8 दिवसासाठी व्हॅलिड आहे. त्याच्यामध्ये 16,000 रुपयाला हा कम्प्लीट पॅक आहे. स्टॉक मार्केट फंडामेंटल, टेक्निकल, ऍडव्हान्स, इंट्राडे, फ्युचर ऑप्शन, कमोडिटीज, करन्सी, आणि हा 7वा कोर्स. टोटल पॅकेज ऑलमोस्ट 40,000 होतं. मी 26,000 त्याची टोटल केली, पण बाकीच्या गोष्टी मिळून. सो यू गेट दिस pack at combo pack at 16,000.